हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण आणखी एक खूपच सुंदर अशी लाल ब्लाऊजवरील डिझाईन पाहणार आहोत। तर इथं बघा मी पाठीमागचा भाग अस्तरचा कट करून घेतलेला आहे आणि तोच भाग आपण ब्लाऊज पीसवर ठेवून उलट-सुलट पद्धतीने प्रथम गळा तयार करून घेणार आहोत। तर इथं मी गोल आकाराचा गळा कट करून घेतलेला आहे। बघा 2.25 इंच इतकी गळा रुंदी ठेवून गळा उंची होती 9 आणि खालील गळ्याची रुंदी होती 2.5 ते 3 म्हणजे डीप नेक आहे हा आणि त्यावरती आपण आज डिझाईन बनवणार आहोत। तर इथं बघा पहिल्यांदा मी अस्तरच्या कटिंगनुसार गळ्याचा आकार देऊन घेत आहे आणि टिप मारून घेत आहे। तर पहिल्यांदा आपल्याला गळा रेडी करून घ्यायचा असतो डिझाईन तयार करताना। तर त्यासाठी पहिली जी टिप आहे ती आपल्याला एकदम व्यवस्थित ॲक्युरेट अशी मारायची आहे। तर आपली गळ्याची टिप एकदम व्यवस्थित मारून झालेली आहे आणि आता आपण गळ्याचा जो आतील कापडाचा भाग आहे ब्लाऊज पीसचा तो कट करून घेणार आहोत अस्तरप्रमाणे। अशा पद्धतीने गोल गळा कट करून झाल्यावर आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। बघा टिपेला लागणार नाहीत असे आपल्याला हे कट छोटे छोटे द्यायचे आहेत। आणि आता अस्तरातल्या बाजूला घालून आपल्याला गळ्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। लाल भडक ब्लाऊजवर खूपच सुंदर अशी ही डिझाईन होणार आहे। बघा एकदम फ्रेश लाल कलर चा ब्लाऊज आहे हा। बघा अशा पद्धतीने आपल्याला नेहमीप्रमाणे वेळोवेळी कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे हाताने आणि मगच टिप मारून घ्यायची आहे। बघा तरच आपल्या गळ्याचा आकार हा एकदम परफेक्ट येतो। बघा अशा पद्धतीने आता गळा व्यवस्थित आपला रेडी झालेला आहे। तुम्ही गळ्याचा आकार बघू शकता एकदम व्यवस्थित ॲक्युरेट असा गळ्याचा आकार आलेला आहे। आणि आता आपण उलट करून घेतलेला आहे आणि जिकडच्या बाजूला अस्तर आहे त्या बाजूने आपल्याला सगळीकडून टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि राहिलेला जो कापडाचा भाग आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून काढायचा आहे। आपण नेहमी काढतो तसंच कुठेही चून पडू नये याची आपण अशा वेळी काळजी घ्यायची आहे, नाहीतर आपलं कापड जे आहे ब्लाऊज पीसचं ते फुगल्यासारखं दिसतं। बघा तर हाताने व्यवस्थित करत करत आपल्याला ह्या सगळ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि जादाचं कापड आपण कट करून काढायचं आहे। बघा अशा पद्धतीने तर आपला गळ्याचा आकार कट झालेला आहे आणि अस्तरप्रमाणे आपण इतरही सगळं शिवण पूर्ण केलेलं आहे। तर आता आपल्याला द्यायचे आहेत पाठीमागच्या डाची। तर अशा पद्धतीने मी डाचींचं मार्किंग करून घेते बघा आणि आता आपल्याला डाची देऊन घ्यायची आहेत। जास्त उंच अशा मी डाची दिलेल्या नाही आहेत कारण गळ्याचा आकार मोठा आहे त्यामुळे। आणि आता आपल्याला लावायची कमरपट्टी। तर अस्तरची कमरपट्टी मी पहिल्यांदाच कट करून घेते तर ती आता आपण इथं लावून घेऊयात। तर अस्तरची कमरपट्टी तुम्ही बघत असाल एका बाजूला मी काठ ठेवलेला आहे, म्हणजे जे अस्तरचं तयार काठ असतं तेच मी कमरपट्टी तिथंच काढते, त्यामुळे ते फिनिशिंगला ही खूप छान बसतं। बघा म्हणजे कमरपट्टी आतल्या बाजूला दुमडून जेव्हा आपण टिप मारतो तेव्हा ती बाहेरच्या बाजूला असं गोळ्या झाल्यासारखी दिसत नाही। बघा अशा पद्धतीने आता आपण दाबटीप मारून घेतलेली आहे आणि त्यावरून आता कमरपट्टी आतल्या बाजूला दुमडून आपण आणखी एक टिप मारून घेत आहोत। तर अशा पद्धतीने आपली कमरपट्टी ही जोडून तयार झालेली आहे। तर बघा तर आता आपण करायची आहे डिझाईन। तर डिझाईनसाठी मी आपल्याला पहिल्यांदा ब्लाऊजचा सेंटर करून घ्यायचा आहे, गळ्याचा सेंटर आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायचा आहे आणि तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लेस लावायला बरं पडतं। आता मी ज्याप्रमाणे लेस लावणार आहे तसं मी खडूने मार्किंग करून घेत आहे। बघा आपल्याला कोणत्या पद्धतीने लेस लावायची आहे तशी आपण लेस लावू शकतो, पण ही अशी लेस लावलेली ब्लाऊजला खूपच सुंदर दिसते।
पॅचवर्कपेक्षा आता लेडीज जास्तीत जास्त लेस वर्क अशा पद्धतीनं लेस फिरवून लावा, वेगवेगळ्या आकाराने लावा अशी त्यांची डिमांड असते बघा. म्हणजे कमी शिलाईत खूपच सुंदर असा लुक येतो ब्लाऊजला यासाठी, आणि कमी वेळेत ही ब्लाऊज हे तयार होतं बघा. जास्त वेळ लागत नाही ही डिझाईन करायला, पण डिझाईन खूपच सुंदर दिसते ब्लाऊज घातल्यानंतर. तर मी अशा पद्धतीनं मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. खालच्या बाजूला मी बदामी आकार दिलेला आहे आणि वरच्या बाजूला राऊंड असा आकार मुंड्यापासून देऊन घेतलेला आहे. तर आता मी एक गळ्याला लागून एक लहान लेस लावणार आहे बघा अशा पद्धतीनं. हाफपर्यंतच मी लावून घेणार आहे बघा. आता त्यावरती आणखी एक आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता मी खालच्या बाजूला एक वेगळीच जी फ्लोरल लेस नवीन आलेली आहे ती लावून घेणार आहे बघा. ही लेस तर खूपच सुंदर दिसते, त्यामुळे ब्लाऊज असं भरकतच डिझाईन केल्यासारखं दिसतं बघा. खूपच सुंदर अशी ही लेस आलेली आहे बघा नवीन. म्हणजे येऊन ही लेस भरपूर दिवस झाले, पण लेडीजना अजून ही लेस ही खूपच आवडते. प्रत्येक ब्लाऊजला त्या ही लेस एका ब्लाऊजला तर त्या लावून घेतातच. तर छान दिसते ही लेस. काठपदर साडीला तर ही लेस खूपच सुंदर दिसते बघा. तर बदामी आकारमध्ये मी ही लेस लावून घेत आहे बघा. आपण जे मार्किंग केलं होतं त्यावरूनच आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये ही लेस लावून घ्यायची आहे. आणि आता मी त्या ज्या बाकड्या आहेत लेसच्या त्यावरून एक टिप घेत आहे, जेणेकरून त्या जी लेस आहे ती उभा राहू नये यासाठी. लेस लावताना आपण शक्यतो मोठी टिप करायची आहे, ज्यामुळे ती टिप आपल्याला लेसवरती जास्त दिसून येणार नाही यासाठी. आणि मॅचिंगच दोरा वापरायचा आहे बघा. रेड कलरचाच दोरा मी लेससाठी पण वापरलेला आहे. तर आता आपल्याला गळ्यापासून वर जे शोल्डरपासून आपण लेस लावणार आहे ती आपल्याला लावत यायची आहे बघा. तर ती मी लहान जी मगाशी लावली होती सिंगल लेस तीच लावत आहे बघा. आणि गळ्याचा लुक तुम्ही बघू शकता. लाल भडक असा हा ब्लाऊजचा कलर असल्यामुळे त्यावर गोल्डन डिझाईन खूपच सुंदर दिसते बघा. व्यवस्थित आकारामध्ये आपल्याला ही लेस लावत यायची आहे आणि लेस जास्त ओढून धरायची नाही आहे. डबल टिप ही मारून घ्यायची आहे. प्रत्येक लेसला डबल टिप आपल्याला द्यावी लागते. आता दुसऱ्या बाजूलाही मी लेस लावून घेते बघा. फक्त 10 ते 15 मिनिटात ही आपली बॅकनेक डिझाईन कंप्लीट होते बघा आणि सुंदर लुक येतो ब्लाऊजला. आपण मगाशी ज्या लेस लावल्या होत्या त्या सगळ्या आपण फिनिशिंगसाठी ह्या लेसच्या खाली घालून घेणार आहोत बघा. म्हणजे वरती आपल्याला कोणतेही धागे दोरे वगैरे दिसत नाहीत बघा अशा पद्धतीनं. तर आता आपण डबल टिप त्यावरती देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं बघा आपली डिझाईन ही कंप्लीट झालेली आहे. फक्त 10 मिनिटात मी ही डिझाईन पूर्ण केलेली आहे बघा. तर बघा आपण 2 प्रकारच्या लेस वापरून खूपच सुंदर अशी डिझाईन आज बनवलेली आहे. कमी वेळेत आणि कमी शिलाईमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो खूपच सुंदर अशी ही डिझाईन होते. अर्जंट जेव्हा ब्लाऊज असेल त्यावेळेस आपण ही अशी डिझाईन ट्राय करू शकतो. आणि इथं बघा आपण एखादा सेंटर पीसला एखादा मणी किंवा एखादं गोल्डन बटनही लावू शकतो. तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.